ची निवडणूक आहे। या मुंबईमध्ये मराठी माणसाचीच दादागिरी चालणार हे ठासून सांगण्यासाठी यावेळची महानगरपालिकेची निवडणूक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीच महापौर बसणार हे सांगण्यासाठीची ही निवडणूक आहे। बाबांनो, आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे, नाही तर जी परिस्थिती न्यूयॉर्कमध्ये झाली ती मुंबईत व्हायला वेळ लागणार नाही। आज न्यूयॉर्कची परिस्थिती वेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष दाखवतोय। काय दाखवतोय की म्हणे न्यूयॉर्कचा महापौर मुसलमान झाला। जे ममतानी निवडून आले ना न्यूयॉर्कला, ते मुसलमान म्हणून नाही आले। न्यूयॉर्क शहराची डेमोग्राफी तिथे येणाऱ्या परप्रांतीयांनी बदलली म्हणून ममतानी महापौर झाले। ममतानींना वोट करणारे कोण होते? भारतीय हिंदू होते, भारतीय मुस्लिम होते, फिलिपिन्स होते, डच होते, चायनीज होते। हे सगळे परप्रांतीय एवढ्या प्रमाणात न्यूयॉर्क शहरात घुसले की तिथे जे ओरिजिनल न्यूयॉर्कवासी आहेत त्यांना स्वतःचा महापौर करता आला नाही आणि सगळ्या परप्रांतीयांनी मिळून तिथे ममतानींना महापौर केलं। जर आपण असेच गाफील राहिलो तर आपल्याला नुसते सांगतायत मुंबई शहर काही मराठी नाही, ते आता कॉस्मोपॉलिटन आहे। उद्या हीच परिस्थिती मुंबई शहरावर उडवल्याशिवाय राहणार नाही। काल परवा ते अण्णा मलई लुंगी डान्स करत मुंबईत आलेले। त्या लुंगी डान्सवाल्यांनी काय सांगितलं, मुंबई महाराष्ट्राची नाही, मुंबई म्हणे आंतरराष्ट्रीय सिटी आहे, महाराष्ट्राची काही संबंध नाही। मला त्या लुंगी डान्सवाल्यांना सांगायचं आहे, इथे येऊन वाटेल ते बोलू नका, नाही तर हटाव लुंगी आणि बजाव पुंगी करून परत पाठवू तुम्हाला। इथे येऊन शहाणपणा नाही शिकवायचा आम्हाला। तुमच्या चेन्नईत बोलाल का हे? मराठी माणसाला गृहीत धरण्याचा प्रयत्न कोणीही करू नये।